आपण रिसेंटली युनिट्स आणि डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी काढायला शिकलो. आता आपण चॅप्टरमध्ये थोडंसं पुढे जाऊ. आपल्याकडे व्हर्नियर कॅलिपर स्क्रू गेज हे आर्टिकल बाकी आहे, पण ते आर्टिकल स्टडी करण्यासाठी किंवा एरर्स ऑफ क्वांटिटी फाइंड आउट करण्यासाठी थोडंसं बेसिक्स ऑफ डेरिव्हेटिव्हची गरज असते. मग आता आपण पुढच्या चॅप्टरमध्ये म्हणजे स्केलर व्हेक्टर या चॅप्टरकडे जाणार आहेत. फिजिक्समधला जर सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला चॅप्टर असेल तर तो मित्रांनो आहे स्केलर व्हेक्टर. आणि या चॅप्टरची वाटचाल करत असताना आपल्याला 10वीच्या काही बेसिक ऑफ मॅथमॅटिक्सची गरज पडेल. त्यामध्ये आपण अँगल म्हणजे काय, ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी हे आपण पाहू. कारण स्केलर व्हेक्टर या चॅप्टरमध्ये त्याचा खूप उपयोग आहे आणि त्याच्याशिवाय स्केलर व्हेक्टर तर सॉल्व्ह करणं पॉसिबलच नाही आणि बेसिकली व्हेक्टर सॉल्व्ह करणं पॉसिबल नाही. आणि जर व्हेक्टर तुमचा वीक झाला मित्रांनो तर फिजिक्समध्ये जेवढ्या काही क्वांटिटीज आहेत व्हेक्टर क्वांटिटीज त्यांची कॅल्क्युलेशन्स तुमचे वीक होणार. आपलं बेसिक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर आपण मेजरमेंटचा तो शिल्लक राहिलेला भाग म्हणजे एरर ॲनालिसिस, व्हर्नियर कॅलिपर, स्क्रू गेज हे पाहू. तरीसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हर्नियर कॅलिपर याचे व्हिडिओज प्रेझेंट आहेत. जर तुम्हाला अंडरस्टँड होत असेल तर तुम्ही ते पाहून घेऊ शकता मित्रांनो. पण माझ्या मते आपलं बेसिक झाल्याशिवाय ते सध्या पाहू नका, कारण त्याच्याशिवाय ते डेप्थमध्ये अंडरस्टँड होणार नाहीत. मग आता स्केलर व्हेक्टर अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला अँगल आणि ट्रिग्नॉमेट्रिक क्वांटिटीची गरज लागते. त्यामुळे आजचं हे लेक्चर स्केलर व्हेक्टरला लागणारं बेसिक जास्तीत जास्त कव्हर करायचा प्रयत्न करेल. तर मग आपण पहिल्यांदा अँगल म्हणजे काय असं कन्सिडर करू. आत्तापर्यंत अँगल हा शब्द तुम्ही भरपूर वेळेस जिओमेट्रीमध्ये ऐकला असेल आणि तुम्ही डेफिनेशन अँगलची कशी केली तर तुम्ही स्क्रीनवरती पहा की माझ्याकडे 2 लाईन्स आहेत. सर पहिली इंटरसेक्टिंग लाईन आणि हे दुसरी इंटरसेक्टिंग लाईन, या दोन्ही लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात. मग बेसिकली तुम्ही डिफाईन करताना कसं करता की 2 लाईन ज्यावेळेस एकमेकांना इंटरसेक्ट होतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये जी क्वांटिटी होते त्याला आपण अँगल असं म्हणतो. पण हे साफ चुकीची डेफिनेशन आहे. कारण 2 लाईन ज्यावेळेस एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये काही एकच अँगल होतो काय, नाही, त्याच्यामध्ये भरपूरसे अँगल होतात. हा इकडच्या साईडला पहा, इथे पहा आणि इथे पहा, या सर्व ठिकाणी अँगल होत आहे. म्हणजे बेसिकली आपल्याला अँगलची एक युनिक डेफिनेशन पाहिजे, एकटी डेफिनेशन पाहिजे की ज्याच्यामध्ये बाकीचे अँगल्स कव्हर नाही झाले पाहिजेत. एक अँगलची डेफिनेशन पाहिजे. त्यामुळे फिजिक्सने भरपूर विचार करून ही अँगलची पुढची डेफिनेशन तयार केली. मग आता पुढची डेफिनेशन कशी असेल पहा मित्रांनो. तर सर्क्युलर आर्कच्या फॉर्ममध्ये आपण फिजिक्समध्ये अँगल डिफाईन करतो. म्हणजे पहा आपण सुरुवातीला एक लाईन कन्सिडर करतो. आता एक लाईन घेतो मित्रांनो मी, ही पहा, ही लाईन घेऊ आपण. आता ही लाईन आहे आणि या लाईनला आपण म्हणू इनिशियल लाईन. ठीक आहे, अशी इनिशियल लाईन आपण कन्सिडर करूया. यानंतर अजून एक लाईन घेणार आहे मित्रांनो मी. तर अशीच लाईन घेतो अजून एक, हे पहा. आता ही लाईन ही इथे इनिशियल पोझिशन ऑफ द लाईन होती ही, बरोबर. आता याच्या पुढे मी या लाईनला असं टर्न करतो आहे, हे पहा. इथं या ॲरोचं या लाईनचं रोटेशन व्हायलं आणि या लाईनचं रोटेशन झालं तर हे रोटेशन झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला जो इथे अँगल क्वांटिटी मिळणार आहे इथे या ठिकाणी, या क्वांटिटीला म्हणणार आहेत मित्रांनो आपण थीटा. आणि याला आपण डिफाईन करणार आहेत प्लेन अँगल. म्हणजे प्लेन अँगल आपल्यासाठी इंटरसेक्शन ऑफ लाईन नाही आहे. प्लेन अँगल आपल्यासाठी रोटेशन ऑफ लाईन आहे. द फिजिकल क्वांटिटी फॉर्म्ड ड्यू टू रोटेशन ऑफ अ लाईन अबाउट अ पॉईंट. म्हणून या ठिकाणी हे अँगल झालं आहे. आणि इथे जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी इथं आर्क लेंथ आहे, पहा, दिस इज द आर्क लेंथ. या ठिकाणी इथं इनिशियल पोझिशन आहे आणि या ठिकाणी इथे ही फायनल पोझिशन आहे. सो इनिशियल पोझिशनपासून फायनल पोझिशनकडे जाताना लाईन अँगल करते आणि ज्या पॉईंट भोवती फिरते त्या पॉईंटच्या ठिकाणी ती अँगल करते. त्या अँगल आपण थीटा म्हणतो. आणि याची डेफिनेशन आपण सप्लिमेंटरी फंडामेंटल क्वांटिटी पाहत असताना पाहिले. म्हणजे थीटा इक्वल टू आपण काय सांगितलं आहे, आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. इथपर्यंतची डेफिनेशन आपण पाहिली, पहा, हे एवढं आपण पाहिलेलं आहे इथपर्यंत. आणि त्यानंतर त्याचं युनिटी पाहिले. तर सप्लिमेंटरी फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट आपण काय पाहिलं याचं, रॅडियन. सो अँगल हा बेसिकली रॅडियनमध्ये डिफाईन केला जातो. पण फिजिक्समध्ये अशा भरपूरशा क्वांटिटी आहेत मित्रांनो की ज्यांना डायरेक्शनची गरज असते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं फोर्स इक्वल टू 10 न्यूटन. आता याच्यावरून मला सांगा बॉडी कुठं जाईल, लेफ्ट की राईट. सर फोर्स कोणत्या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतो ते मला सांगा. मग आता कन्सिडर करू आपण ही बॉडी आणि या बॉडीवरती आपण हा फोर्स टाकू 10 न्यूटन. आणि 10 न्यूटन फोर्स टाकल्यावर आपल्याला कळेल अच्छा फोर्स लेफ्टकडून राईटकडे ॲक्ट होतो आहे तर बॉडी डेफिनेटली राईट साईडला जाईल. डायरेक्शन दिल्याशिवाय फोर्स कळाला का आपल्याला, नाही.
म्हणजे फक्त जर मी 10 न्यूटन सांगितलं तर त्या 10 न्यूटनच्या केसमध्ये आपल्याला फोर्स काय आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे आपल्याला कळालेलं नाही. पण ज्यावेळेस मी त्या फोर्सची डायरेक्शन देतो त्यावेळेस तो फोर्स कोणती मोशन प्रोड्यूस करू शकेल आणि त्या फोर्सची डायरेक्शन काय, बॉडीच्या मोशनची डायरेक्शन काय हे आपल्याला कळतं. अशा क्वांटिटीला फिजिक्समध्ये वेक्टर क्वांटिटी असं म्हणतात. म्हणजे या केसमध्ये इथं जो फोर्स आहे हा वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे वेक्टर क्वांटिटी डिफाईन करत असताना आपल्याला काय काय लागतं, एक तर त्या क्वांटिटीचं काय लागतं मॅग्निट्यूड, आणि दुसरं काय लागतं त्या क्वांटिटीची डायरेक्शन. मॅग्निट्यूड म्हणजे त्या क्वांटिटीचं व्हॅल्यू किती आहे, आणि डायरेक्शन म्हणजे ती क्वांटिटी कोणत्या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होते, तिची दिशा काय. अशा क्वांटिटीला फिजिक्समध्ये वेक्टर क्वांटिटी असं म्हणतात. मग आता सर हे वेक्टर क्वांटिटीज तुम्ही इथं का सांगितलं, कारण अँगल हा वेक्टर आहे. हो, अँगल वेक्टर आहे. मग अँगलची दिशा कोणती सांगतो ना, जस्ट 1 मिनिट. आत्ताच आपण पाहिलं लाईनच्या रोटेशनमुळे तयार झालेली क्वांटिटी, म्हणजे हे रोटेशन या डायरेक्शनमध्ये आहे, त्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो अँगल. म्हणजे लाईनला रोटेट व्हावं लागतं. म्हणजे आपल्याला ही त्या लाईनची इनिशियल पोझिशन आहे आणि ही त्या लाईनची फायनल पोझिशन आहे. सो इनिशियल टू फायनल ज्यावेळेस लाईन रोटेट होते त्यावेळेस अँगल तयार होतो. मग सर तुम्ही आता सांगितलं अँगल ही वेक्टर आहे. हो, आणि अँगलची डायरेक्शन दिली जाते बेटा राईट हँड थंब रूलने. मग राईट हँड थंब रूल अप्लाय कसा करायचा सर, हे बघ, हे जे फिंगर्स आहेत ना हे लाईनची रोटेशनची दिशा दाखवतात. आता या ठिकाणी बघ लाईन अशी फिरायला ना, अशी, म्हणजे या पोझिशनपासून इकडं चाललं आहे. मग त्या डायरेक्शनमध्ये असे फिंगर्स ठेवायचे, आपले हे बोट आहेत ना त्या डायरेक्शनमध्ये ठेवायचे. मग हे रोटेट झाले तर तुला अँगलची डायरेक्शन वर मिळाली. कळालं. काही एक्झाम्पल्स पाहू. बघ आता इथे लक्ष दे. या ठिकाणी जर आपण बघितलं, आता ही लाईन समजा या डायरेक्शनमध्ये रोटेट झाली अशी, बरोबर. मग मला सांग हे क्लॉकच्या डायरेक्शनमध्ये रोटेट झाली का अँटी क्लॉक. मग मला माहिती आहे की क्लॉकची डायरेक्शन कशी आहे. आता बघ, जर तू क्लॉक कन्सिडर केलास, आपलं नॉर्मल घड्याळ रे, तर इथे 12, इथे 3, इथे 6 आणि इथे 9, आणि क्लॉकचे हँड्स हे या डायरेक्शनमध्ये फिरत असतात. याला म्हणतो आपण क्लॉकवाईज रोटेशन. कोणतं रोटेशन, क्लॉकवाईज रोटेशन. हे क्लॉकवाईज रोटेशन आहे. याला शॉर्ट फॉर्ममध्ये मी म्हणणार आहे CW. CW म्हणजे क्लॉकवाईज, क्लॉकच्या डायरेक्शनमध्ये, क्लॉकच्या दिशेमध्ये. आणि दुसरं एक रोटेशन आहे अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज रोटेशन म्हणजे काय, क्लॉकच्या डायरेक्शनच्या अपोजिट. मग सर क्लॉकच्या डायरेक्शनच्या अपोजिट म्हणल्यानंतर त्याला आपण म्हणूया ACW. ACW म्हणजे अँटी क्लॉकवाईज, क्लॉकच्या अपोजिट. क्लॉकवाईज म्हणजे क्लॉकच्या डायरेक्शनमध्ये झालं. मग आता मला सांग, हे जे रोटेशन मी या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा इथं, तर हे रोटेशन इथं कोणतं आहे, क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे. सर हे असं फिरायला आहे ना, असं फिरायला म्हणजे हे या डायरेक्शनमध्ये, म्हणजे अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणल्यानंतर हात कुठे आला, वर आला, म्हणजे हे बोट वर आलं, आपला थंब वर आला या ठिकाणी, असं म्हणतोय मी. म्हणजे ज्यावेळेस एखादी लाईन या डायरेक्शनमध्ये रोटेट करेल, हा थंब वरच्या डायरेक्शनला पॉईंट होईल, त्यामुळे आपल्याला थीटाची डायरेक्शन मित्र अशी मिळेल. आणि या ठिकाणी हे थीटाचं मॅग्निट्यूड असं असेल. म्हणजे थीटाचं मॅग्निट्यूड सर्कलमध्ये आणि त्याची डायरेक्शन सर्कलच्या बाहेर. अशा प्रकारची क्वांटिटी आहे बेटा ही, की जिची डायरेक्शन त्या सर्क्युलर प्लेनच्या बाहेर येते. म्हणून अँटी क्लॉकवाईज जर गेला, एखादी लाईन अँटी क्लॉकवाईज जर गेली तर या ठिकाणी आपण सांगू शकतो की थीटाची डायरेक्शन वर आहे. आणि जर लाईन जर क्लॉकवाईज फिरली असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं, हे बघ या ठिकाणी ही क्लॉकवाईज फिरल्या लाईन, क्लॉकवाईज म्हणजे अशी फिरल्या. मग अशी फिरल्या म्हणल्यानंतर तू काय लेफ्ट हँड रूल वापरणार का, नाही, तू राईट हँड रूल वापरणार. मग राईट हँड रूलच्या केसमध्ये बघ हात असा उलटा करावा लागेल आणि हे असं अप्लाय करावं लागेल. असं अप्लाय केल्यावरती ही लाईन अशी फिरते क्लॉकवाईज, त्यामुळे तुझा थंब खालच्या डायरेक्शनमध्ये येईल आणि थंब खालच्या डायरेक्शनमध्ये आल्यामुळे ह्या थीटाची डायरेक्शन खाली येईल. त्यामुळे अँटी क्लॉकवाईज जर रोटेशन आलं तर आपल्याला अँटी क्लॉकवाईज रोटेशन हे अपवर्ड दिसतं, अपवर्ड मिळतं, कारण थीटा हा अपवर्ड डायरेक्शनमध्ये असतो. अरे हे हात नाही, हा है ना, राईट हँड थंब रूल. आणि क्लॉकवाईज जर असेल तर आपल्याला थीटा खाली मिळतो. म्हणून या ठिकाणी फिजिक्समध्ये साइन कन्व्हेन्शन्स वापरण्यात आले. अँटी क्लॉकवाईजची दिशा वर मिळाली, त्यामुळे अँटी क्लॉकवाईज रोटेशन आपण इथे पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. दिस इज अ पॉझिटिव्ह रोटेशन. अँड क्लॉकवाईज यामध्ये आपल्याला डायरेक्शन खालच्या डायरेक्शनमध्ये मिळाली, त्यामुळे इथे आपण निगेटिव्ह कन्सिडर करू शकतो. ACW अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, किंवा तुम्ही असं कन्सिडर करू शकता. अँटी क्लॉकवाईजमध्ये ए आहे ना, ए म्हणजे ॲड म्हणजे पॉझिटिव्ह. क्लॉकवाईजमध्ये ए नाही, त्यामुळे निगेटिव्ह. त्यामुळे अँटी क्लॉकवाईज लाईन फिरल्यामुळे जो अँगल होईल तो अँगल तुमच्याकडे होईल पॉझिटिव्ह अँगल, आणि क्लॉकवाईजमुळे जे अँगल होईल
तो होईल तुमच्याकडे निगेटिव्ह अँगल. क्लिअर. चला पुढे पाहू. तर काय शिकलात? अँटी क्लॉकवाईज अँगल पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज अँगल निगेटिव्ह. तर तुम्हाला मित्रांनो मी काही एक्झाम्पल्स देणार आहे. आता या केसमध्ये तुम्हाला सांगायचं आहे, ही बॉडी अशी फिरते किंवा ही लाईन अशी फिरली, या इनिशियल पोझिशनपासून फायनल पोझिशनला आली खाली, तर थिटा पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह? मग आता विचार करायचा, क्लॉकवाईज फिरला की अँटी क्लॉकवाईज? जर क्लॉकवाईज फिरला मग थिटा या ठिकाणी कसा येणार? निगेटिव्ह. लक्षात आलं? हे आता असं सांग बरं मला, ही लाईन अशी आहे, ही लाईन इथून इथं गेली आणि ह्या अशी गेलं आणि या ठिकाणी 60. मग मला सांग थिटा पॉझिटिव्ह का थिटा निगेटिव्ह? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? बघ बरं, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी येईल थिटा पॉझिटिव्ह. अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज म्हणजे ॲडिशनमध्ये थिटा आपल्याकडे येईल पॉझिटिव्ह. क्लिअर. सो बेसिक अंडरस्टँडिंग कळाली की अँगल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हसुद्धा असू शकतात. आता हे 60 काय सर? 60 डिग्री हे याचं युनिट आहे बेटा. आता बेसिकली कसं झालं, आपल्याकडे रॅडियन हे युनिट आहे ना, रॅडियन हे युनिट आहे. मग आता समजा आपल्याला जर पुढे पाहायचं आहे, एक लक्ष दे, युनिट्स ऑफ अँगल मेजरमेंट याबद्दल आपण चर्चा करतोय की आता समजा एखादी बॉडी अशी गोल फिरली, मग गोल फिरल्यानंतर थिटाचा फॉर्म्युला काय? थिटा इक्वल टू काय? आर्क लेंथ डिवाइड बाय रेडियस. मग मला सांग बॉडीने आर्क लेंथ किती कव्हर केला? सर एक सर्कल कंप्लीट केले. एक सर्कल म्हणजे किती असतं बेटा? 2π डिवायडेड बाय आर. आर विल गेट कॅन्सल, म्हणजे अँगल किती आला? 2π. आता 2πचं जर कॅल्क्युलेशन केलास तर 2 × 3.14 2 म्हणजे तुझ्याकडे येईल हे 6.28 रॅडियन. आता मला सांग 6.28 रॅडियन हे इंटिजर आहे का? फ्रॅक्शन आहे ना, आणि फ्रॅक्शनला मोजायला किती डिफिकल्ट आहे. बरं, जर मला एखाद्या ठिकाणी अँगल मोजायचा असेल तर मी कसा मोजणार? 6.28. आत्ता सध्या तुमच्याकडे कसं आहे, असं प्रोट्रॅक्टर आहे पहा. प्रोट्रॅक्टर तुम्ही भरपूर वेळेस वापरला असेल, आणि प्रोट्रॅक्टरमध्ये कसं आहे की असे मार्किंग केलेले आहेत त्यांनी, है ना, अर्धचंद्रासारखं असतं बघ, हाफ ऑफ सर्कल, आणि इथं 0 पासून 180 असं आहे, है ना. सो 0 to 180 तेवढ्या मार्किंग त्यांनी केलेल्या आहेत. मग त्यामुळे तुला क्लिअरली मोजायला सोपं जातं. 30 डिग्री, 60 डिग्री, 70 डिग्री, 90 डिग्री तू आरामात मोजू शकतो. तू असले अँगल मोजू शकतो का? 3.14, 6.28, π/2. आता या ठिकाणी जर मी हाफ सर्कल घेतलं असतं, हे बघ कसं आलं असतं. मी तुला हाफ सर्कलबद्दल दाखवतो. हाफ सर्कल म्हणल्यानंतर कसं येईल हे बघ, हे असं हाफ सर्कल. मग हाफ सर्कलची व्हॅल्यू थिटा इक्वल टू किती आली? आर्क लेंथ डिवाइड बाय रेडियस. आर्क लेंथ किती येईल सर? पाय आर डिवाइडेड बाय रेडियस आर, कॅन्सल, पाय रॅडियन. आता पाय रॅडियन म्हणल्यानंतर किती येईल? 3.14. बरोबर. बरं, 1/4 केला असतं कसं होईल सर? 1/4 म्हणजे 90 डिग्री आलं. 90 डिग्री म्हणायला किती सोपं आहे, आणि मेजरसुद्धा करू शकतो. आता हेच जर तू थिटा इक्वल टू केलास तर आर्क लेंथ डिवाइड बाय रेडियस, पूर्ण सर्कलची आर्क लेंथ आहे 2πr, अर्ध्याची आहे πr, अर्ध्याच्या अर्ध म्हणजे किती आलं? πr डिवायडेड बाय 2, आणि हे डिवायडेड बाय आर. आर विल गेट कॅन्सल, म्हणजे या ठिकाणी पाय डिवायडेड बाय 2 म्हणजे 1.57. आता तू मला सांग, अशा प्रकारचे अँगल्स तू कॅलिब्रेट करू शकतो का? अशा प्रकारचं प्रोट्रॅक्टर तू बनवू शकतो का? अशा प्रकारचं तू बनवशील का स्केल वगैरे? असं बनवशील का की या ठिकाणी असं एक प्रोट्रॅक्टर घेशील, है ना, किंवा एखादी स्केल घेशील त्यावरती लिहिशील इथं 0, मग इथं पाय डिवायडेड बाय 2, इथं कुठंतरी π/2, इथं π/4, है ना. तर हे किती कॉम्प्लिकेटेड होईल मेजरमेंटसाठी. हे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करण्यासाठी आपण हाफ सर्कलला 180 मार्किंगमध्ये डिवाइड केलं, मेजरमेंट सोपं जावं म्हणून. आणि त्यामुळे आपल्याला नवीन युनिट मिळालं आहे, त्या युनिटचं नाव आहे डिग्रीज. मग आपण डिग्रीजमध्ये कन्व्हर्जन केलं आहे. मग आपण कसं कन्सिडर केलं की आपल्याला एक पूर्ण सर्कल डिग्रीजमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी एक पूर्ण सर्कल इथं 0 पासून आपण सुरू केलं आहे आणि मार्किंग करत गेलो बेटा आपण. आणि इथं परत आल्यानंतर आपण अशा 360 मार्किंग केल्या. म्हणून तुम्ही असं म्हणता की सर 360 डिग्री म्हणजे 1 फुल सर्कल, असं कन्सिडर करता ना तुम्ही. 360 डिग्रीज इक्वल टू 1 फुल सर्कल. हाफ जर म्हणलं तर तुम्ही कसं करता सर? हाफ सर्कल जर असेल तर त्यासाठी 180 डिग्रीज आपण कन्सिडर करू शकतो. बरोबर. आता हे मेजरमेंट करण्यासाठी सोपं झालं आहे. त्याला इंटिजरमध्ये डिव्हिजन केलेलं आहे. π/2, π/3, π/4 हे जर कन्सिडर केलं असतात तर ते मोजण्यासाठी सोपं नसतं. म्हणून डिग्री हे युनिट प्रॅक्टिकल युनिट आहे, ते आपण जास्त मोजमापामध्ये वापरतो. रॅडियन हे युनिट या कॅल्क्युलेशनसाठी वापरला जातो. कोणत्या कॅल्क्युलेशनसाठी? या अशा प्रकारच्या कॅल्क्युलेशनसाठी, जिथं तुम्हाला आर्क लेंथ डिवाइड बाय रेडियस कॅल्क्युलेट करायचं आहे. जिथं तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार ना, आर्क लेंथ डिवाइड बाय रेडियस, त्या ठिकाणी तुम्हाला 100% सांगतो रॅडियनमध्येच आन्सर येईल.
तो फिजिकल क्वांटिटीमध्ये ज्यावेळेस आपण याचा वापर करतो त्यावेळेस रॅडियनमध्ये करतो, परंतु बोलाचालीच्या भाषेमध्ये ज्यावेळेस आपल्याला मेजरमेंट करायचं असतं त्यावेळेस आपण डिग्रीमध्ये कन्व्हर्जन करतो. म्हणजे बेसिकली आपल्याला रॅडियन टू डिग्री हे कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. बरोबर आहे ना? चला मग कन्व्हर्जन शिकू आपण. सो कन्व्हर्जन डिग्री टू रॅडियन. सो बेसिक अंडरस्टँडिंग कशी आहे, एक सर्कल जर कन्सिडर केलं तर आपण डिग्रीमध्ये जर लिहिलं तर त्या डिग्रीचं कन्व्हर्जन आहे तर 360 डिग्रीज एका सर्कलचं, आणि त्याला जर रॅडियनमध्ये कन्व्हर्ट केलं तर आपण सांगितलं 2π रॅडियन है ना. म्हणजे आपण असं कन्सिडर करतो 360 डिग्रीज इक्वल टू 2π रॅडियन. सो बेसिकली मग जर आपण या इक्वेशनला 2 डिवाइड केलं, सो या पूर्ण इक्वेशनला जर आपण 2 डिवाइड केलं डिवाइड बाय 2, तर आपल्याकडे कन्व्हर्जन कसं येईल, 180 डिग्रीज इक्वल टू π रॅडियन. बरोबर. याला अजून परत जर 2 डिवाइड केलं, तुम्ही याला परत अजून 2 डिवाइड करा. 2 डिवाइड केल्यानंतर तुमच्याकडे परत इक्वेशन होईल 90 इक्वल टू π/2 रॅडियन. पण मला वाटतं की सगळ्यात बेस्ट लक्षात ठेवायला हे आहे 180 डिग्री इक्वल टू π रॅडियन. मग तुम्ही सॉल्व करताना कधीही डिग्री टू रॅडियन कन्व्हर्जन जर करायचं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता, काय म्हणायचं, 180 डिग्री का π रैडियन है. 180 डिग्री का कितना रेडियन है, पाई. तो सपोज मुझे 60 डिग्री का कितना कैलकुलेट करना है, तो क्या कंसिडर करना पड़ेगा, भाई साहब सर अगर मुझे रेडियन में एंगल चाहिए, किस में एंगल चाहिए, रेडियन में, तो मुझे ऐसा मल्टीप्लाई करना पड़ेगा. देखो ये क्रॉस मल्टीप्लिकेशन करना पड़ेगा यहाँ से ऐसे. तो मैं कंसिडर करूँगा 60 इंटू पाई डिवाइडेड बाय 180. समझा नहीं है. तो ये जो फैक्टर मेरे पास आ रहा है, इसी फॅक्टर को हम लोग बोलेंगे कन्व्हर्जन फॅक्टर. म्हणजे कुठलाही डिग्रीमधला अँगल जर तुम्हाला रॅडियनमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला π/180 मल्टिप्लाय करावं लागतं. हे इथंच आहे बघ, 180 डिग्रीला π रॅडियन आहेत तर 60ला किती रॅडियन आहेत, तर 60 इंटू पाय डिवाइड बाय 180. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं आहे. मग या ठिकाणी कॅल्क्युलेशन आपण करू शकतो कॅन्सल करून, आणि हे आपल्याकडे येईल π/3 रॅडियन असं येईल. क्लिअर. तर हे कॅल्क्युलेशन्स करत जायचे पुढे. समजा अजून असेल तर तुला असं वाटलं समजा की आपल्याला हे माहिती आहे 180 डिग्रीला पाय, आणि समजा तुला वाटलं की 45ला किती, 45 डिग्रीजला किती. तर बेसिक पहिली मेथड तू कसं करू शकतो, फर्स्ट मेथड. ही फर्स्ट मेथड मी अशी आहे, म्हणजे फॉर्म्युला मी कुठला वापरला नाही, मी असं सरळ लिहिलो 180ला पाय तर 45ला किती, तर 180ला पाय 45ला किती. चल कॅल्क्युलेट करू आपण. तर रॅडियनमध्ये मला आन्सर पाहिजे, जस्ट 1 मिनट, चलो आ जाओ. रैडियन में मुझे आंसर चाहिए. सो रैडियन दैट इज इक्वल टू कितना, 45 इंटू पाई डिवाइडेड बाय 180. आ जाओ भैया, तो मल्टीप्लाई करो तो कितना आएगा, पाई डिवाइडेड बाय 4. आंसर खत्म. हां, सेकंड मेथड रट्टा मारायचा, म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कोणता फॉर्म्युला आहे सर, रॅडियनमध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे, रॅडियनमध्ये पाहिजे. तर डिग्रीच्या अँगलला कशाने मल्टिप्लाय करायचं, π/180चं मल्टिप्लाय करायचं, कन्व्हर्जन फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं. अँगल डिग्री दिसला की लगेच π/180 मल्टिप्लाय करा, आणि त्याबरोबर तुम्हाला अँगल रॅडियनमध्ये कन्वर्ट करता येईल. म्हणजे जर तुम्हाला आता पुढचे एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगितले की 300 डिग्री म्हणजे किती रॅडियन, तर तुम्ही रॅडियनमध्ये आरामात कन्सिडर करू शकता. सर डिग्रीमधला अँगल घ्या आणि π/180, आन्सरच खतम, बात खतम, खलास. कॅल्क्युलेशन करून टाकायचे आपले. सर 150 रॅडियन, हां कर ना बेटा, 150चे रॅडियनमध्ये मला करायचे, तर 150 डिग्रीतला अँगल घे, त्याला π/180 मल्टीप्लाई कर, घे रॅडियनमध्ये आंसर येईल. सो रैडियन में अगर आंसर चाहिए तो π/180 से मल्टीप्लाई करो डिग्री को, तुम्हारे पास आंसर क्लियरली आ जाएगा. तो अभी बच्चा बोलेगा मुझे डिग्री में आंसर आ रहा है सर, मुझे रैडियन में आंसर चाहिए. म्हणजे कसं, सर मेरे पास π/2 रैडियन है तो उसका डिग्री में कितना, तो ये तो एकदम कॉमन सेंस आ जाएगा भाई. अगर रैडियन में चाहिए तो π/180 से मल्टीप्लाई करना है, और अगर डिग्री में चाहिए तो 180/π से बराबर. तो अगर हमें डिग्री में आंसर चाहिए तो हम लोग क्या लेंगे, एंगल लेंगे रैडियन में, और उसको मल्टीप्लाई करेंगे 180/π से. किससे मल्टीप्लाई करेंगे, 180/π से. रट्टा मार लो, बहुत बढ़िया. और ये याद भी रखो 180 डिग्रीज का पाई रेडियन है तो इतने डिग्रीज का कितना रेडियन है, वैसे भी कैलकुलेट कर सकते. तो यहाँ पे हम लोग कैसे कैलकुलेट करेंगे, देखो अगर इस प्रॉब्लम को सॉल्व करना है तो मुझे कितना दिया है, π/2. तो मैं एंगल इन रेडियन रखूँगा, π/2 इंटू इसको डिग्री में कन्वर्ट करना है तो 180/π. ये पाई कैंसिल हो जाएगा, आंसर आएगा 90 डिग्रीज. और अगर कन्वर्जन चाहिए कुछ तो
सो ये पॉइंट मैं बाद में लेता हूँ। तो अभी आगे अगर चाहिए मुझे, सपोज किसी ने बोला कि 3π/4 रेडियन, इसका डिग्री में कन्वर्जन करके बताओ। अरे 2 मिनट में कन्वर्जन कर देता हूँ। डिग्री में कन्वर्ट करने के लिए 180 ऊपर चाहिए, 0 ऊपर चाहिए। तो इसका मतलब कितना होगा, 3π/4 इंटू 180 डिवाइड बाई पाई, पाई पाई कैंसिल, अब करते जाओ, कितना आता है, आई थिंक 135 डिग्रीज आ जाता है। क्लियर, ये 45 आ जाएगा, 45 इंटू 3 135। सो इसका मतलब हमारे पास एक बेसिक अंडरस्टैंडिंग डेवलप हुई है। क्या डेवलप हुई है सर, हमारे पास सर 2 यूनिट है, एक है डिग्री बराबर, और दूसरा यूनिट है रेडियन। और हम लोग डिग्री टू रेडियन जा सकते। अगर मुझे डिग्री का एंगल रेडियन में चाहिए तो मैं π/180 से मल्टीप्लाई करूँगा। ये नोट्स में जाना चाहिए तुम्हारे, प्रॉपरली नोट्स में जाना चाहिए, इसका प्रैक्टिस करना है तुम्हें। और अगर मुझे रेडियन का डिग्री में कन्वर्जन चाहिए तो मैं 180/π से मल्टीप्लाई करूँगा। क्लियर, और ये डिग्री हम लोग हमेशा यूज़ करते हैं, हमारे प्रोट्रैक्टर में वगैरह डिग्री ही मेंशन किया हुआ है। ठीक है, लेकिन अभी प्रॉब्लम कैसा हुआ कि ये जो डिग्री है इट इज़ अ वेरी बिग यूनिट, मतलब हम लोग स्मॉल एंगल मेजर नहीं कर सकते। रेडियन तो लार्जर यूनिट है ही, रेडियन का अगर हम लोगों ने देखा तो इट इज़ अ वेरी लार्ज यूनिट, बहुत बड़ा यूनिट है। क्या बात कर रहे हो, कैसे कर रहे हो सर, देखो हमारे पास कैसा है सर, 180 डिग्री का पाई रेडियन है। क्लियर ना, तो 1 रेडियन का कितना हो जाएगा बेटा, ये हम लोगों ने पहले से ही बताया। तो कितना आता है 180 डिवाइडेड बाय पाई, तो इसका कैलकुलेशन हम लोग कर सकते हैं 57.3 डिग्रीज, 57.3 अप्रोक्सीमेटली 60 डिग्री का एक रेडियन होता है। इसका मतलब अगर तो एक लाइन बनाएगा तो ये अप्रोक्सीमेटली 57.3 है ना ये, तो ये एक रेडियन है, दूसरा रेडियन इधर होगा, तीसरा रेडियन यहाँ पे होगा, तो ये ऐसा आ जाएगा 180 डिग्रीज, है ना, ये 180 डिग्रीज है। तो इसका मतलब रेडियन बहुत बड़ा यूनिट है भाई, और वैसे डिग्री भी बहुत बड़ा यूनिट है, 1 डिग्री 2 डिग्री बहुत बड़े बड़े एंगल्स हैं। ठीक है, अभी सपोज मैंने तुझे ये बोला कि एंगल मेड बाय अ हेयर विथ सर्टन पॉइंट, या मैंने ऐसा बोला तुझे कि एंगल मेड बाय अ मॉलिक्यूल, एंगल मेड बाय द इलेक्ट्रॉन विद द न्यूक्लियस, ये कितने छोटे छोटे एंगल्स होंगे। इसका मतलब हमारे पास बड़े यूनिट्स हैं लेकिन हमारे पास छोटे यूनिट्स नहीं हैं। अब तुम लोग बोलोगे क्या बात कर रहे हो सर, हमें छोटे यूनिट्स की क्या ज़रूरत है, अभी बताता हूँ। तो हम लोगों ने अभी देखा कि रेडियन या डिग्री ये दोनों के दोनों बहुत बड़े यूनिट्स हैं, और इसका यूज़ करके हम लोग हर एक टाइप का एंगल मेजर नहीं कर सकते। इसका मैं तुमको बेसिक बताता हूँ। चलो, तुम्हारे पास मैंने एक यूनिट दिया मास के लिए, ठीक है, मास के लिए मैंने क्या यूनिट दिया भाई, 1 किलो। ठीक है, तुम तो बहुत खुश हो गए, बहुत खुश हो गए होंगे तुम, लेकिन मैंने तुमको बोला कि अब भाई तुझे सोना बेचना है। सोना बेचने के लिए 1 किलो का यूज़ करेगा क्या, नहीं ना, तुझे तो छोटे यूनिट्स लगेंगे। तो तुझे कौन कौन से यूनिट लगेंगे, 1 ग्राम यूनिट लगेगा तुझे, 1 मिलीग्राम यूनिट लगेगा, क्योंकि तू माइक्रो लेवल पे उसका कैलकुलेशंस करेगा। यूनिट बनाए हैं लेकिन तुझे काम के लिए कौन से हैं, ग्राम और मिलीग्राम। हर बार केजी में कौन लेता है गोल्ड, अभी बड़े लोग लेते होंगे, तुम लोग तो ठीक अलग बात है, लेकिन यहाँ पे ग्राम ही यूनिट ज़्यादा चलेगा। चलो ठीक है, अगर हम लोगों ने लेंथ का यूनिट कंसिडर किया, लेंथ का तो लेंथ का यूनिट अगर हम लोग कंसिडर करेंगे तो सपोज मैंने तुम्हें यूनिट दिया 1 किलोमीटर, किलोमीटर ले ले, जो बड़ा यूनिट चाहिए ले किलोमीटर। और तुम लोग कपड़े लेने के लिए गए, वो अपना शूटिंग शर्टिंग है ना वो लेने के लिए गए, तो क्या बोलोगे 1 किलोमीटर का कपड़ा दो, क्या पहले दुकानदार बाहर हका देगा, है ना, क्योंकि उस केस में हमारा यूनिट रिक्वायरमेंट है मीटर्स, किलोमीटर्स में नहीं मेजर करेंगे। तो इसका मतलब जिस तरह से हमारे रिक्वायरमेंट होगी उस तरह से हमारे लिए बड़े या छोटे यूनिट्स लगेंगे। तो इस केस में हम लोग आराम से बोल सकते हैं, क्या बोलेंगे कि सर हमें 1 मीटर चाहिए, 1 सेंटीमीटर, छोटे यूनिट्स चाहिए। लेकिन यहाँ पे मास और लेंथ के लिए कन्वर्जन बहुत ही आसान है। तो हम लोगों ने अगर लेंथ का एग्जांपल लिया तो हम लोग आराम से बोल सकते हैं सर 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर, और 1 सेंटीमीटर अगर है तो हम लोग लिख सकते हैं 10 मिलीमीटर्स। ये छोटे यूनिट्स का कन्वर्जन किया। इसका मतलब अगर मुझे किसी ने ऐसा बोला होता कि 10.52 मीटर्स, तो इसको मैं अलग तरीके से भी लिख सकता हूँ। इसको मैं समझूंगा कैसे, पहले ये बात समझ लो।
मैं ऐसा समझूंगा इसको, सर इसमें 10 पूरे मीटर है, 10 पूरे मीटर है और 0.52 मीटर है। तो इसमें 10 तो पूरे मीटर है, 0.252 इतने मीटर्स फ्रैक्शन में है। अब इसको मुझे अगर सेंटीमीटर में कन्वर्ट करना है तो मैं इसे 100 से मल्टीप्लाई करूंगा, बराबर। तो मेरा कन्वर्जन अभी कैसा होगा, ये 10 मीटर का 10 मीटर वैसा ही होगा, और यहाँ पे मैंने 100 से मल्टीप्लाई किया तो ये मेरे पास हो गया 52 सेंटीमीटर। समझा? तो इसका मतलब मैं कैसा कंसिडर करूंगा कि सर 10.52 मीटर्स कहना या 10 मीटर और 52 सेंटीमीटर कहना बात एक ही है। सपोज अगर किसी ने बोला क्या बोला सर कि 10.238 kg, तो इसको मैं समझूंगा कैसे? तो इसको मैं ऐसे समझूंगा कि सर इसमें 10 पूरे kg है और 0.238 kg फ्रैक्शन में है। तो अब इस फ्रैक्शन का यहाँ पे मुझे इसको ग्राम में कन्वर्ट करना पड़ेगा। ग्राम में कन्वर्ट करने के लिए मुझे पता है मुझे 1000 से मल्टीप्लाई करना है। तो चलो इसको 1000 से मल्टीप्लाई करेंगे तो यहाँ पे मेरे पास आ जाएगा ये 10 kg का 10 kg वैसे ही, और मैं इसको लिखूँगा 238 ग्राम्स। गॉट इट? तो ये हम लोग इतने आसानी से इसलिए लिख सकते हैं क्योंकि उसका छोटा यूनिट्स बहुत ही सिंपल है ना, 10 के पावर में है। लेकिन डिग्री के छोटे यूनिट्स इतने आसान नहीं हैं। क्या बात कर रहे हो, बराबर। अगर 1 किलो अगर हम लोग बोलेंगे तो हम लोग ऐसे बोलेंगे 1000 ग्राम, है ना। इसका मतलब 1 किलो के हम लोगों ने टुकड़े किए, टुकड़े 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 टुकड़े, और कितने टुकड़े किए, 1000। और 1000 टुकड़े करने के बाद जो एक टुकड़ा हुआ वो एक टुकड़ा 1 ग्राम का बना। लेकिन डिग्री का ऐसा नहीं है। डिग्री का अगर तुम लोग कंसिडर करोगे तो डिग्री का अलग है। तो अगर हमारे पास 1 डिग्री है तो डिग्री से छोटा यूनिट हम लोगों ने लिया मिनट, और इससे छोटा यूनिट लिया हम लोगों ने सेकेंड। तो ये तो टाइम के बारे में बात कर रहे हो? नहीं बेटा, ये हम लोगों ने क्लॉक के हिसाब से बनाए हैं, क्लॉक के रोटेशन पे डिपेंडेंट होकर हम लोगों ने बनाए हैं, लेकिन ये टाइम के यूनिट नहीं है, ये एंगल के यूनिट है। तो हम लोगों ने क्लॉक का कन्वर्जन फैक्टर यहाँ पे यूज़ किया है। इसका मतलब हम लोगों ने ऐसा कंसिडर किया, क्या कंसिडर किया 1 डिग्री, देखो हम लोगों ने 1 डिग्री इक्वल टू लिखा 60 मिनट्स। अगर 60 मिनट्स ऐसे लिखा जाए ना MIN तो वो हुआ टाइम। तो 60 मिनट्स को ऐसा नहीं लिखते, तो हम लोग इसको ऐसा लिखते। देखो देखो ध्यान दो यहाँ पे, ये देखो ये इसको ऐसा लिखते 60 मिनट्स, एक डॉट देना ऊपर। तो 1 डिग्री 60 मिनट्स, अगर मिनट्स ऐसा लिखा गया है इस तरह से, तो ये ऊपर डॉट देके, तो वो 60 मिनट्स मतलब एंगल का मिनट है वो, और MIN लिखा गया है तो वो टाइम का यूनिट है। अगर मैंने इसको ऐसे लिखा 60 मिनट्स तो MIN लिखा, तो भाई साहब ये टाइम का यूनिट हुआ। गॉट इट? ठीक है, तो ये केस में ऐसा हुआ। तो डैश एंगल का, ठीक। और हम लोगों ने फिर आगे का भी कन्वर्जन फैक्टर लिखा। 1 मिनट, देखो 1 डॉट दिया मैंने, है ना, ऊपर एक ऐसा एस्ट्रिक दिया ना, क्या बोलते हैं इसको, डॉट दिया शायद, है ना, इन्वर्टेड कुछ तो बोलते हैं इसको। तो इसको इक्वल टू हम लोग लिखेंगे डबल डैश, है ना। तो इसको हम लोग लिखेंगे 60 सेकेंड्स। तो सेकेंड्स को ऐसा इंडिकेट किया जाता है 2। सो 1 मिनट को डॉट देके और सेकेंड्स को 2 मार्किंग्स देके। सो 1 डिग्री का छोटा यूनिट हुआ मिनट्स और उसका भी छोटा यूनिट हुआ सेकेंड्स। तो इसका मतलब अगर हम लोग ऐसा कंसिडर करें, सर अगर मेरे पास है 2 डिग्री, तो 2 डिग्री का कितना हो जाएगा, 120 मिनट, है ना। यहाँ पे अगर हमारे पास ये लेना है 2 मिनट अगर लिया है तो उसको सेकेंड में कन्वर्ट करना है, तो उसको हम लोग लिखेंगे 120 सेकेंड्स, है ना। जैसे टाइम का कन्वर्जन फैक्टर है वैसे ही यहाँ पे कन्वर्जन फैक्टर है। चलो ठीक है, तो हम लोग थोड़ा कन्वर्जन देखेंगे। तो मैं अभी कैसा कंसिडर करता हूँ कि कुछ एग्जाम्पल लेता हूँ। चलो आ जाओ, इसका एक आध एग्जाम्पल कंसिडर करेंगे। तो मैं कंसिडर करूँगा 10.35 डिग्रीज। इसको मुझे सेकेंड्स और मिनट्स में लिखना है, तो मैं इसको कैसे लिख सकता हूँ, मैं इसको लिखूँगा 10 पूरा डिग्रीज एंड 0.35 डिग्रीज। अभी मेरा टारगेट होगा ये जो मेरे पास यहाँ पे डिग्री है
इस डिग्री को मुझे पहले मिनट्स में कन्वर्ट करना है। अब ये तुमको समझने के लिए मैं MIN में लिख रहा हूँ। मुझे पता है कि मुझे MIN में नहीं लिख सकता, तो मैं यहाँ पे पूरा का पूरा लिखूँगा मिनट्स। मुझे यहाँ पे मिनट्स में कन्वर्ट करना है, तो कैसे करूँगा? मुझे पता है 1 डिग्री 1 डिग्री इसका 60 मिनट्स होता है, तो मैं इसको 60 से मल्टीप्लाई करूँगा। तो यहाँ पे अगर हम लोग लिखेंगे तो यहाँ पे कितना आएगा? 10 डिग्री। यहाँ पे 0.35 मिनट्स के लिए हम लोग 60 से मल्टीप्लाई करें और ये कैलकुलेशंस हम लोग परफॉर्म करेंगे। तो ये 10 डिग्रीज, यहाँ पे कैलकुलेशन कितना आ जाएगा? 0, ये आ जाएगा 0, 30 तो 3 ऊपर आ जाएगा एंड 6 3 21। सो ये हो गया 21 मिनट्स। सो हमारा आंसर आएगा 10.35 डिग्रीज, इसी का मतलब 10 डिग्रीज एंड 21 मिनट्स। क्लियर? चलो और एक आधा एग्जांपल देखेंगे, आ जाओ। यहाँ पे सपोज मैंने एग्जांपल ऐसा दिया 22.86 डिग्रीज, तो इसको तुम लोग कैसे लिखोगे? ध्यान में रखना 1 डिग्री के 60 मिनट होते हैं और 1 मिनट के 60 सेकेंड होते हैं। इसी का यूज़ हम लोग करेंगे, इसी का यूज़ हम लोग करेंगे। ठीक है, चलो आ जाओ। तो मैं यहाँ पे लिखते वक्त पूरा लिखूँगा 22 डिग्रीज पूरे 0.86 डिग्रीज, इसको आगे लिखेंगे 22 डिग्रीज 0.86 इंटू 60, ये हो गए मिनट्स। क्लियर? इसको हम लोग आगे लिख सकते, तो ये आ गया 22 डिग्रीज 1 डिग्री के 60 मिनट, इसलिए मैंने 60 से मल्टीप्लाई किया। तो अब देखो ये आगे कैसे जाएगा, देखो तो ये मल्टीप्लाई करेंगे तो 60 का 0, 6 6 36, कैरी आया 3, 6 48 और 3 51 और 2 छोड़ के यहाँ पे, तो यहाँ पे आ गया 51 मिनट्स। लेकिन फिर भी आगे हम लोग इसको कैलकुलेशन कर सकते, तो इसका आगे ऐसा आ जाएगा 22 पूरे डिग्रीज 51 पूरे मिनट्स और ये 0.6 मिनट्स। तुमको ये समझ तो रहा है ना मैं ये कैसे कर रहा हूँ? देखो यहाँ पे ये 0.86 है ना, तो इसको मैंने पूरा का पूरा यहाँ पे लिया। ये डिग्रीज में ही है ना ऊपर, यहाँ पे देखो, यहाँ पे डिग्रीज में है ना, तो डिग्रीज में है इसलिए इसको पूरा लिया। तो 22 डिग्रीज पूरे के पूरे ये पॉइंट वाला फैक्टर मैंने बाजू में लिया, ये वाला 0.86। फॉर 0.86 को मैंने 60 से मल्टीप्लाई किया, तो ये मेरे पास मिनट्स में कन्वर्जन हुआ। अब मिनट्स में ये वाला फिर से पॉइंट का फैक्टर है, तो पॉइंट वाला फैक्टर मैंने बाजू में लिया 0.6, तो इसका मतलब हुआ 51 मिनट्स एंड 0.6 ऑल्सो मिनट्स। तो इसका फिर से कैलकुलेशन करना पड़ेगा आगे। तो यहाँ पे अगर हम लोग आगे देखेंगे तो ये 22 डिग्रीज आ जाएगा, 51 मिनट्स आ जाएगा, यहाँ पे 0.6 इंटू 60। अब 60 से मल्टीप्लाई किया इसलिए ये बनेगा सेकेंड्स। तो इसका कैलकुलेशन तुम लोग कर सकते हो 22 डिग्रीज 51 मिनट्स एंड 36 सेकेंड्स। ये आ गया हमारा एंगल डिग्रीज मिनट्स एंड सेकेंड्स में। क्लियर? चलो और एक एग्जांपल देखेंगे। बेस्ट क्या है? सेपरेट करते चलो, जो भी फ्रैक्शन वाला पार्ट है उसको सेपरेट करते चलो और उसको बाद में मिनट्स में या सेकंड्स में कन्वर्ट करते चलो। आ जाओ और एक एग्जांपल देखेंगे। (31.28 डिग्रीज। चलो आ जाओ, तो इसको 31 डिग्रीज बाजू में निकालो, 0.28 डिग्रीज बाजू में निकालो। अरे 280 लिखा मैंने, तो मैं इसको 28 डिग्रीज ऐसा लिखता हूँ। क्लियर? चलो आज आगे आ जाओ। तो यहाँ पे 31 डिग्रीज और आगे हमको कैलकुलेशन करना पड़ेगा, तो 0.28 इंटू 60 मैंने किया। अब ये हो गया मिनट्स का एक डॉट। चलो 31 डिग्रीज, अब आगे मल्टीप्लाई करेंगे 0 48, यहाँ पे आ गया 4 6 इंटू 2 12 40 16 पॉइंट आ गया ये, तो 0.28 डिग्री, इसका मतलब 16.8 मिनट्स। इसको हम लोग ऐसे भी लिख सकते हैं 31 डिग्रीज 16 मिनट्स एंड 0.8 मिनट्स। यहाँ से 0.8 मैंने बाजू में निकाला। अब आगे 31 डिग्रीज 16 मिनट्स 0.8 इंटू 60 सेकेंड्स। 60 से फिर से मल्टीप्लाई किया, अब ये सेकेंड्स में कन्वर्जन हुआ। तो चलो आगे, तो कैलकुलेशन कैसे करेंगे? 31 डिग्रीज 16 मिनट्स और ये 48 सेकेंड्स। तो हम लोगों ने इसका कन्वर्जन किया है अभी 31.28 डिग्रीज, इसका मतलब आ गया
31 डिग्रीज 16 मिनट्स 48 सेकेंड्स। आई होप कि तुम लोग इसका प्रॉपरली कैलकुलेशन कर पा रहे हो। अगर कैलकुलेशन कर पा रहे हो तो ये तुम्हारे लिए होमवर्क है, तुमको कन्वर्ट करना है मिनट्स एंड सेकेंड्स में। तो ये लो 28.38 डिग्रीज को कन्वर्ट करो, दूसरा 60.53 डिग्रीज को कन्वर्ट करो, तीसरा 88.52 डिग्रीज को कन्वर्ट करो मिनट्स एंड सेकेंड्स में। आने वाले आगे के लेक्चर में हम लोग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस देखने वाले हैं और मैं ये भी बताऊंगा कि लॉग टेबल का यूज़ करके कैसे फाइंड आउट करेंगे। क्लियर? थैंक यू एवरीवन।